साठेंच्या लेखणीतून वास्तव जीवनाचं प्रत्येकाने दर्शन, सामान्यांच्या वेदनांना शब्द देणाऱ्या साहित्यिकाचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा, अशोक दळवी यांचं आवाहन. चंदगडच्या माडखोलकर महाविद्यालयात लेखन प्रेरणा दिन उत्साहात. अण्णाभाऊ साठे केवळ 1.5 दिवस शाळेत गेले, मात्र त्यांच्या लेखणीतून निर्माण झालेलं साहित्य आजही समाजातील वास्तवाचं जिवंत दर्शन घडवतं. सर्वसामान्य शेतकरी आणि कष्टकरी जनतेच्या जीवनातील वेदना, संघर्ष आणि स्वाभिमान त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडला आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी भाष्यकार होते, असं प्रतिपादन अशोक दळवी यांनी केलं आहे. चंदगड येथील रभा माडखोलकर महाविद्यालयात लेखन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर आर.के. तेलगोटे होते. दळवी म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांनी आपली लेखणी आणि वाणी सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांसाठी समर्पित केली. त्यांच्या पोवाड्यांमध्ये केवळ मनोरंजन नव्हतं, तर सामाजिक आणि राजकीय जाणीव जागृत करणारा आशय होता. गोरगरीब जनतेच्या दुःखांविषयी त्यांच्या मनात असलेली तळमळ त्यांच्या साहित्याच्या प्रत्येक पानातून जाणवते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ साठे यांचं योगदान अत्यंत मोलाचं होतं. लालबावटा कलापथकाच्या स्थापनेत त्यांची भूमिका महत्वाची होती. तसेच इंडियन पीपल्स थिएटरच्या माध्यमातूनही त्यांनी जनजागृतीचं कार्य केलं. त्यांच्या लेखणीतून समाजातील उपेक्षित आणि सामान्य माणसांच्या संघर्षाला नायकत्व प्राप्त झालं. फकीरा, वैजयंता, माकडीचा माळ, चित्रा, बरबाद्या कंजारी यासारख्या साहित्यकृतींनी मराठी साहित्य समृद्ध केलं. मुंबईची लावणी ही त्यांच्या साहित्य विश्वातील विशेष गाजलेली रचना आहे. आयुष्यात अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं साहित्यिक आणि सामाजिक कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या जाणीवांची सर्व केंद्रे खुली ठेवून समाजातील वास्तव समजून घ्यावं, त्याचं संवेदनशीलपणे निरीक्षण करावं आणि लेखणीच्या माध्यमातून ते मांडण्याचं धाडस करावं. जीवनाकडे डोळसपणे पाहून लिहिण्याचा आदर्श अण्णाभाऊंच्या जीवनातून मिळतो, असंही दळवी यांनी नमूद केलं. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर आर.के. तेलगोटे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक प्रबोधनाच्या कार्यांचा गौरव केला. शोषणमुक्त समाज रचनेसाठी त्यांनी उभी केलेली प्रबोधनाची चळवळ आजही तितकीच महत्वाची असून सामाजिक समतेचा विचार पुढे नेण्यासाठी त्यांच्या साहित्याचा अभ्यास आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आलं. प्राध्यापक ए.डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केलं. प्राध्यापक एस.व्ही. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केलं, तर डॉक्टर बी.जी. गावडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉक्टर आर.ए. कमलाकर, वैशाली दानवे, व्ही.के. गावडे, डॉक्टर ए.वाय. जाधव यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींची लक्षणीय उपस्थिती होती. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.